आता रिसेंटमध्ये चालू असलेल्या तुम्ही न्यूज बघितलं असेल की गडचिरोलीमध्ये 6 मुलींना सर्पदंश झाला, त्यामधून 3 मुली मरण पावल्या. पण प्रश्न हाच नाही आहे की प्रशासनाने तिथे सुविधा केली नसेल किंवा प्रशासनाच्या चुकीमुळे त्या गोष्टी घडल्या. ही गोष्ट खूप जास्त प्रमाणामध्ये बरोबर आहे. पण अशा ठिकाणी मुली का बरं झोपल्या किंवा अशा ठिकाणी का बरं तिथे मुलीने राहावा? का बरं तुम्ही ऑब्जेक्शन घेत नाही की तिथे क्लीन नाही आहे, तिथे तुम्ही इथे गोटे माटी असं व्यवस्थित नाही आहे, तिथे सामान ठेवलेलं आहे. तुम्ही ह्या गोष्टीचं ऑब्जेक्शन का बरं घेत नाही? हॉस्टेलमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये म्हणा, ज्या वेळेला सुविधा राहत नाही, तर त्यावेळेला तिथल्या स्टुडंट जे आहेत, प्रोटेस्ट का करत नाही? ते त्यांचे जे आई-वडील आहेत, त्यांचे जे पॅरेंट्स आहेत, तर ते शिक्षकांना किंवा तिथल्या मुख्याध्यापकांना का बरं बोलत नाही? आपण कधीपर्यंत शांत राहायचं? कधीपर्यंत दिलेल्या व्यवस्थेला आपण जाणून घ्यायचं? कधीपर्यंत हे म्हणायचं की प्रशासनाने आम्हाला ही सुविधा दिली नाही, ही सुविधा दिली नाही? ते कधीपर्यंत आपण सहन करायचं? आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आपण ते डायरेक्ट बोलत का नाही? सरकारकडून कोट्यवधी रुपये येतात, लाखो रुपये येतात आणि तो पैसा जाते कुठे? हा प्रश्न आम्ही का बरं विचारत नाही? मुलांचा जीव जातो, त्यानंतरच आपल्याला झोप उघड होते का? त्यानंतरच आपण बोलणार आहे का? ह्या गोष्टी तर गावातल्या मुलांना किंवा गावातल्या वडिलांना, पॅरेंट्सला हे सुचतात की अरे ह्या ठिकाणी अशा गोष्टी आहेत तर त्रास होऊ शकतो. गावामध्ये रस्ता नाही आहे तर तुम्ही त्या गोष्टीसाठी का बरं बोलत नाही? नेहमी कधीही गोष्ट घडल्याच्या नंतरच आम्ही का बरं असं करायला लागतं की नाही बा त्या तिथे रस्ता नाही आहे, तिथे सुविधा नाही आहे. ह्या गोष्टी सगळ्या घडल्याच्या नंतर का बरं घडतात? त्या आधी का बरं नाही करायला आपण वाव घेत किंवा त्यासाठी आपण आवाज करत? जीव गेल्याच्या नंतरच तुम्ही म्हणणार का सुविधा नाही आहे? त्या आधी नाही बोलू शकलं? त्या आधी नाही बोलू शकत? रस्त्यामध्ये त्रास होत आहे तेव्हाच तुम्ही बोलणार का? त्या आधी नाही बोलू शकत? सांगण्याच्या आणि बोलण्याचा तात्पर्य म्हणजे असा की कधीही काही वाईट घडल्याच्या नंतरच तुम्ही त्या गोष्टीसाठी रिॲक्शन नको करा, त्या आधीच तुम्ही रिॲक्शन करायला चालू करा. तेव्हाच प्रशासन त्या गोष्टीसाठी लक्ष देईल. जय सेवा.